पुढची एक महत्त्वाची बातमी आहे युती संदर्भात। आताची एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणायला हवी। शिवसेना भाजप युतीत तणाव कमी व्हावा यासाठी आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढाकार घेत आहेत अशी सूत्रांकडून माहिती कळतेय। पंतप्रधान 23 जानेवारीला मुंबईत येण्याची शक्यता म्हणजे पुढच्याच आठवड्यात कदाचित ते येतील अशी शक्यता व्यक्त होतीये। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं आणि समृद्धी महामार्गाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर यावेत असा भाजपचा शिवसेनेला प्रस्ताव असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळतेय। त्याचबरोबर समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा भाजपचा शिवसेनेला प्रस्ताव आहे। आत्ताची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतो आणि त्यामुळे आता शिवसेना नेमका कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विवेक, खऱ्या अर्थानं युतीच्या दृष्टीने एक पुनरुज्जीवन करणारी ही बातमी म्हणू शकतो आपण? शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून संबंध कमालीचे ताणलेले आहेत। विशेषतः भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेबद्दल उनको भी पटक देंगे अशा पद्धतीची जी भाषा वापरली, त्यामुळे शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात संताप आहे आणि म्हणूनच या सगळ्या संदर्भात आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घातले अशी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते। सोलापूरचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो दौरा झाला त्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत रात्री बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये शिवसेनेला जवळ करण्याचे प्रयत्न करायचं अशी चर्चा झाल्याची आपल्याला माहिती कळते। 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असते आणि आपल्याला माहिती की कालच ती जी महापौर बंगल्याची जमीन आहे ती आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाकरता जो ट्रस्ट निर्माण करण्यात आलेला आहे त्यांच्या नावावर करण्यात आलेले आहे आणि या महिन्यात भूमिपूजन देखील होणं अपेक्षित आहे आणि या भूमिपूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहायची तयारी दर्शवलेली आहे अशा पद्धतीची आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते आहे। उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर आले गेले पाहिजे अशा पद्धतीचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे। त्याबरोबरच समृद्धी महामार्ग जो राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे त्याचं देखील भूमिपूजन करायचे या महिन्यात 23 तारखेलाच होऊ शकतं आणि या दोन्ही कार्यक्रमांकरता हे जर दोघं नेते एकत्र आले तर युती संदर्भातला एक सकारात्मक संदेश लोकांमध्ये जाईल, कार्यकर्त्यांमध्ये जाईल असं भारतीय जनता पक्षाला वाटतं। असे देखील आणि त्यातूनच हा एक प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवण्यात आला अशी आपल्याला माहिती मिळते। त्यासोबतच जो समृद्धी महामार्ग आहे त्याला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव द्यायचं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं यावरून देखील काही काळापूर्वी वाद झाला होता। शिवसेनेच्या लोकांचं म्हणणं होतं की यांना बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं, तसा देखील प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवण्यात आला अशी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते। पण मुळात शिवसेना या सगळ्या संदर्भात काय भूमिका घेणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। पण जर ही भेट झाली, जर असा दौरा झाला तर निश्चितपणे युती होण्याच्या दृष्टीने हे मोठं सकारात्मक पाऊल असेल हे निश्चित आहे। धन्यवाद विवेक, अत्यंत महत्त्वाच्या बातमीबद्दल। आपण बघतोय युती संदर्भातली आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। खऱ्या अर्थानं 2019चा हा महासंग्राम त्यामुळे सुरू झालेला आहे हे आपल्याला स्पष्ट दिसत आहे।